तर साधारण पत्ते मोबाईलमध्ये घेऊन खेळण्यामुळे महाराष्ट्रभर चर्चेत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राजकीय वर्तुळात चर्चा होती की कोकाटेंचा राजीनामा घेण्यासंदर्भात अजित पवार यांच्यावरती दबाव आहे। आता या भेटीनंतर कोकाटे राजीनामा देतात की केवळ खातेबदल होतो याबद्दलची माहिती मिळू शकेल। त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आजची भेट जी आहे ती नियोजित आहे का आणि त्यानंतर खरंच जो निर्णय अपेक्षित आहे संपूर्ण महाराष्ट्राला तो होईल का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की माणिकराव कोकाटे हे सोमवारी माझी भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये याबाबतच्या घडामोडी घडतील। अर्थात अजित पवारांचा पूर्वनियोजित जो दौरा आहे तो संध्याकाळपर्यंत मुंबईत ते येत आहेत आणि त्यानंतर ही भेट होती का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। पण उद्या कॅबिनेट बैठक आहे मंत्रालयात आणि तत्पूर्वी माणिकराव कोकाटेंच्या बाबतचा एक महत्वाचा निर्णय होईल असं म्हटलं जातं। विशेषतः माणिकराव कोकाटेंवर थेट मंत्रिपदावरनं पायउतार करावं की कोकाटेंच्या पर्यायी खात्यांचा विचार करावा, म्हणजे कृषी ऐवजी त्यांना अन्य तसं कुठं तरी खातं दिलं जावं आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर कायम ठेवावं, असे दोन मतप्रवाह पक्ष स्वरूपामध्ये विचारात आहेत आणि त्या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी आज घडतील असं म्हटलं जातं। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांचे दोन प्रतिक्रिया जे कोकाटेंच्या विरोधातल्या आहेत त्यावरनं दिसतं की जवळपास मुख्यमंत्री हे कडक कारवाई करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। पण मुळात कोकाटेंच्या बाबतचा निर्णय हा पक्षांतर्गत अजित पवारांनाच घ्यावा लागणार आहे, कारण की त्यांच्या कोट्यातून म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कोट्यातून कोकाटेंना मंत्री करण्यात आलेला आहे। यामुळे आज याबाबतच्या काही महत्वाच्या घडामोडी घडतायत का आणि त्यात नेमकं कोणतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। एकीकडे आपण बघतोय अजित पवार यांनी यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलेलं होतं की